नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। यश त्यालाच मिळते जो अपयशाला घाबरत नाही। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीत भ्रष्टाचाराविरोधी विभागाने मोठी कारवाई करत नगर रचना विभागातील 2 अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडला आहे। लेआउट मंजुरीसाठी ही लाच मागण्यात आली होती। या कारवाईमुळे शहरातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। अमरावती शहरात अँटी करप्शन ब्युरो पथकाने मोठी कारवाई केली आहे। नगर रचना व मूल्य निर्धारण विभागाच्या कार्यालयात 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना 2 नगर रचनाकारांना रंगे हात पकडण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार एका लेआउटवर पहिली मंजुरी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांची लाच मागितली होती। याच बाबत तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली। त्यानुसार ठरलेल्या ठिकाणी लाच स्वीकारताना दोन्ही नगर रचनाकारांना रंगे हात अटक करण्यात आली आहे। या कारवाईनंतर नगर रचना विभागात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास एसीबी कडून सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बडनेरा अंजनगाव बारी रस्त्यालगत एका 25 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला असून ही हत्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार रायसोनी कॉलेजसमोर सेंट पीटर स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। मृतकाचे नाव सूरज कुसू यादव असून तो मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील सिकारा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। सूरज यादव हा वीटभट्टी कारखान्यावर मजुरी करीत होता आणि मसला परिसरात राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनास्थळी मृतकाच्या डोक्यावर दगडाने मारल्याच्या जखमा दिसून आल्या असून बाजूलाच रक्तबंबाळ दगड आढळून आला आहे। त्यामुळे ही हत्या असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे। ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटनास्थळी बडनेरा पोलिसांसह फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गीते करीत आहेत। दरम्यान हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे ही आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले। मिळालेल्या माहितीनुसार बडनेरा अमरावती रोडवरील जुनी वस्ती परिसरातील सावता मैदानाजवळ असलेल्या एका घराला अचानक आग लागली। घटनेची माहिती मिळताच अमरावती महानगरपालिकेच्या बडनेरा अग्निशमक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली। यावेळी परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेत। नागरिकांच्या मदतीमुळे आणि अग्निशमक दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली। दरम्यान या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील काही साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अधिक तपास सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात घडलेल्या हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने उलगडा केला आहे। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने वेगाने तपास करीत आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बडनेरा परिसरात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला।
पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने विविध तांत्रिक पुरावे आणि माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला. अल्पावधीतच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गंभीर गुन्ह्याचा उलगडा केलाय. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अमरावती शहरात विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने शहरातील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अमरावतीसह इतर जिल्ह्यांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. काही काळ विद्यार्थी थेट रस्त्यावर बसून आंदोलन करीत असल्याचेही पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी सरसकट सर्व पंडित दीनदयाल योजनेच्या उमेदवारांना योजना लागू करण्याची मागणी केली. तसेच तालुकास्तरीय वसतिगृहातील ठेकेदारांकडून विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या धमक्यांबाबत संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. विषय नाही. मग फक्त मला एक सांगा, आम्ही तुमच्याकडे मी 10 दिवसात अगोदर आलतोय, तुम्ही काय केलं सांगा? 10 दिवसांनी 15 दिवसांनी काय केलं सांगा? आम्ही पीओना कळवलं. आता आम्ही विद्यालय मोठा आहे, आज पोरा विद्यार्थी आले, उद्या जाऊन सगळं मी सांगतो, मी हे करतो. आता पीओनी केलं. मला ते सांगायचं नाही, तुम्हाला सांगायचं नाही. ऐका साहेब, ऐकायचं मला लागलं. कारवाई करा, कारवाई करा, कारवाई करा, पत्र काढा. पीओले फोन लावा, त्याला तिथल्या पीओले शोकास पाठवू दे. तुम्ही काय केलं? याशिवाय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहापासून विद्यालय 2.5 किलोमीटर अंतरावर असल्यास सायकल भत्ता लागू करावा. अनुदानित आश्रम शाळांमधील बोगस विद्यार्थ्यांवर कारवाई करावी. जिल्हास्तरीय वसतिगृहांमधील मेस सुरू कराव्यात. तसेच शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना कार्यालयीन निवास अनिवार्य करावा. अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मी आदिवासी विकास विद्यार्थी परिषदेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी आम्ही ATC कार्यालयावरती जे आमच्या तालुका वसतिगृहामध्ये पोरांना जे जेवण मिळतं तालुकास्तरीय, जे तिथे ठेका इथून पास होतो, त्याच्यामध्ये इथल्या ठेकेदाराने पोरांना आमच्या विद्यार्थ्यांना जीव मार धमकी दिली आणि इथल्या सर्व अधिकाऱ्याला त्याचं सर्वांना हिस्सा पोचतो आहे, पर्सेंटेज पोचतो आहे. म्हणून आज आम्हाला इथपर्यंत त्याची गरज पडली. आज आमच्या आदिवासीला जर नुसतं जेवणासाठी आणि आमच्या हक्कासाठी इथपर्यंत याची गोष्ट होत असेल तर हे महाराष्ट्राची शोकांतिका आहे. या आदिवासी विकास मंत्र्याची शोकांतिका आहे. जो आमचा हक्काचा आदिवासी अशोक उके साहेब आहेत, हे शोकांतिका आहे. म्हणून जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तिथपर्यंत आम्ही इथून इंचभर हलणार नाही. सारे अधिकारी नुसता उडवाउडीची उत्तर देतात. मी 3 महिने अगोदर पत्रावर केला की आमच्या विद्यार्थ्यांना न्याय कधी भेटणार. याची 6 वसतिगृह असताना नुसता गेल्या 3 महिन्यापासून मग नुसता बघता चर्चा सुरू आहे, चौकशी सुरू आहे. याचा अर्थ साफ आहे की इथल्या ATCने त्या काळातले चौधरीने या पर्सेंटेज घेतलेले आहे. चौधरींची अप्पर आयुक्तांची त्याच्यामध्ये त्याची संपत्ती वाढ झाली आहे. कशामुळे झाली वाढ? आम्हाला जे भेटते आज रोजी आमच्या 6 वसतिगृहांना 4,25,00,000 जर मिळत असेल, मग आम्हाला तुम्ही काय खाऊ घायला पाहिजे? एक छोटंसे ॲपल, एक दूध, 100 बघते मिल दूध, ते बी त्यात निम्म पाणी असते 50 मिली. हे शोकांतिका आहे महाराष्ट्राची. जेवणाच्या वादावरून एका विद्यार्थी धमकी दिली ना, पुराणा तुम्हाला दाखवून सगळं कॉल रेकॉर्डिंग. बिल्डिंग बाबत ही चर्चा ते पोराला धमकी त्या पोरांना वस्तिगृह सोडलाच. कोणा भरोसा जगायचं आम्ही? आमचं हक्काचं हे कार्यालय आहे, इथं आम्ही येतो. आज आम्हाला पाणी सुविधा साधी. आम्ही उपाशी आहो. आम्ही मच्छरामध्ये झोपलो काल. या ठिकाणी हे सर्व जे सहकारी आहे अविनाश पंधरेवरती हे ठेकेदार लोक दबाव आणते. 100 फोन केले, माझी जीव मार धमकी दिली, पण मागे हटलो नाही, हटणार नाही. जिथपर्यंत त्यातला ठेका रद्द होऊन नाही, नवीन ठेकेदार नेमला जात नाही, आदिवासी तिथपर्यंत मागे हटणार. माझ्यावर इकडं गुन्हा दाखल. मी खोटा असेल तर मी सांगतो पोलीस बांधवांना, पण आम्ही खराव हक्काच मागतो आमच्या. व आम्हाला तुम्ही एकदा या पत्रकार बांधवांनी तुम्ही आमच्या वसतिगृहात या, एकदा तुम्ही बघा, तुम्ही दाखवा न्यूज. अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीभगत आहे. सर्वांना पर्सेंटेज टक्केवारी पोचतो आहे, घरपोच पोचतो आहे, सर्व खुश आहे. व आम्ही जर दूध पितो, अंडे खातो, फळं खातो, तर आमची पोरा बा कशी आहे आणि हे AC मधले अधिकारी पावा कसे आहे. ठेकेदार येतो आहे गळ्यात सोनं घालून, अंगठ्या घालून, कशाची कमी आहे?
म्हणजे जगायच नाही का आम्ही? आमचं वसतिगृह तिकडं जिल्ह्याच्या बाहेर बांधलं 5 किलोमीटर. कुठले विद्यार्थी आले ते? पांढरकवळा, वणी, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला प्रत्येक प्रत्येक हॉस्टेलचे विद्यार्थी आहे. आणि आमचे 10-10, 15-15 वसतिगृहात विद्यार्थी आहे. यांनी जर केलं नाही, ॲक्शन घेतलं ना, संबंध उरमुळ्या मारतील. आणि आदिवासी विकास मंत्री राजीनामा दिला पाहिजे गोष्टीसाठी. आणि माझ्याकडे तुम्हाला पत्रकारांना काही प्रूफ देतो आहे. तो ठेकेदार बोलतो आहे की मी आदिवासी विकास मंत्र्याला पर्सेंटेज दिलं. करा चौकशी, तुम्हाला सर्वांनी तुम्ही रेकॉर्डिंग. आणि इथल्या ATCला 10% कमिशन भेटलेलं आहे. माझा आरोप आहे हा. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात खळबळजनक घटना समोर आली. वाघोली शेत शिवारातील कॅनलमध्ये 2 तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार वाघोली शिवारातील कॅनलमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 तरुणांचे मृतदेह आढळून आले. पहिल्या मृताची ओळख दिनेश दिवाकर मारकाम, वय वर्ष 34, राहणार जळगाव मंगरुळ अशी पटली आहे. तर दुसरा मृतदेह धीरज मात्रे, राहणार ढाकुळगाव या तरुणाचा असल्याचे समोर आले आहे. दोन्ही मृतदेह कॅनलमध्ये काही अंतरावर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरीश तातोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान या दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात आहे की घातपात, याचा तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत. धामणगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसाड रोठे यांनी विविध वार्डांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील नाल्यांची स्वच्छता, रस्त्यांवरील कचरा तसेच सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेची बारकाईने तपासणी केली. काही ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला कचरा आढळून आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ साफसफाई करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. नगराध्यक्षांनी वार्डांमध्ये फिरत नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार येऊ नये यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नियमित आणि जबाबदारीने काम करावे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नागरिकांनाही स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. घरातील कचरा रस्त्यावर किंवा नाल्यात टाकू नये, तो डस्टबिन मध्ये जमा करून नगर परिषदेच्या घंटागाडीतच द्यावा असेही त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष स्वतः सकाळीच वार्डामध्ये फिरून स्वच्छतेची पाहणी करत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. धामणगाव शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. धामणगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छ शहरासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे. नागपूरच्या महाल भागातील गांधी गेट परिसरात सोमवारी धक्कादायक घटना घडली. बछडा हरवल्याने चिडलेल्या म्हशीने अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एका ऍक्टिव्हा चालकाचा पाठलाग करत त्याला जखमी केले. त्यानंतर गांधी गेट परिसरातील नागरिकांना लक्ष्य करत म्हशीने धावाधाव केली. याच दरम्यान रस्त्याने जात असलेल्या 90 वर्षीय लक्ष्मण कुंभारे यांना म्हशीने जोरदार धडक दिली. ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. म्हशीला आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात पोलीस कर्मचारी राहुल चुडे हे देखील जखमी झाले. यानंतर म्हशीने गांधी गेट पासून टिळक पुतळा मार्गे जुना हिल्सपॉल कॉलेजच्या गल्लीमध्येही मोठा गोंधळ घातला. काही वाहनांचे नुकसान करून ती नाग नदी पुलाकडे पळाली. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण कुंभारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मनपा कांजी हाऊस विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि नाग नदी पुलाजवळ म्हशीला पकडण्यात यश आले. सुमारे 2 तास महाल परिसरात भीतीचे वातावरण होते. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केलाय. शहरात मोकाट फिरणारे जनावरे नागरिकांसाठी मोठा धोका बनत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात 8 महिन्यांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. ढाब्यावर काम करणाऱ्या कुकचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणात 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील रामटेक तुमसर रोडवरील एका टुरिस्ट ढाब्यावर घडलेल्या खून प्रकरणाचा 8 महिन्यांनंतर पोलिसांनी उलगडा केलाय. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्षे पोद्दार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान ढाब्याचे मालक कैलास ठाकरे यांच्या नवरगाव शिवारातील शेतात एका व्यक्तीचा मृतदेह पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ढाब्यावर काम करणारे शिवराम मरकाम, धर्मराज वरठी आणि धीरज वानखडे यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत ढाब्यावर काम करणारा कुक प्रतापसिंह महादेव सिंग बैस याचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याचे समोर आले. रामटेक पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा करून शेतातून मृतदेह उकरून काढला. पुढील तपासात ढाबा चालक पियुष कैलास ठाकरे याने संतापाच्या भरात प्रताप बैस याचा गळफास लावून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर आरोपींच्या मदतीने शेतात खड्डा खणून मृतदेह पुरण्यात आला. या प्रकरणी पियुष ठाकरे, कैलास ठाकरे, शिवराम मरकाम, धर्मराज वरठी आणि धीरज वानखडे या 5 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या तपासामुळे 8 महिन्यांपासून गूढ असलेल्या या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवरगाव परिसरातील एका टुरिस्ट ढाब्याच्या मागील आवारात सुमारे 6 ते 7 महिन्यानंतर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव प्रतापसिंह महादेव सिंग बैस उर्फ ठाकूर असे आहेत. तो अनेक वर्षांपासून नवरगाव येथील टुरिस्ट ढाब्यावर स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. सुमारे 6 महिन्यांपूर्वी त्याने दारूच्या नशेत ढाब्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. मात्र ढाब्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह ढाब्याच्या मागील भागात नेऊन गड्डा करून पुरवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळाल्यानंतर नागपूर ग्रामीण पोलीस आणि रामटेक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी मृतदेह बाहेर काढून तो पुढील तपासाकरिता नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठविला आहे. दरम्यान पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी सखोल तपास सुरू असून प्राथमिक चौकशीसाठी ढाब्याचे 4 कर्मचारी ताब्यात घेण्यात आले आहेत. तर या प्रकरणाचा पुढील तपास रामटेक पोलिसांकडून सुरू आहे. नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा अवघ्या 48 तासात पोलिसांनी छडा लावला आहे. चोरीला गेलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धिगे यांनी दिलेल्या माहितीनुसार जाफरनगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा गिट्टी खदान पोलिसांनी जलद गतीने तपास करीत उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेले सुमारे 10 तोळे सोने आणि 1,50,000 रुपये रोख असा संपूर्ण मुद्देमाल अवघ्या 48 तासांच्या आत हस्तगत केलाय. या प्रकरणात एकूण 13,60,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून तो मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. या तपासात पोलीस कर्मचारी मोहन प्रमोद सहारे, करिश्मा यादव आणि आरती यादव यांनी विशेष परिश्रम घेतलेत. दरम्यान फिर्यादीने पोलिसांच्या जलद कारवाईचे अभिनंदन करत त्यांचे कौतुकही केलेत. नोव्हेंबर 2025 मध्ये जाफरनगरमध्ये एका घरामध्ये चोरी झाली होती. त्या चोरीमध्ये साधारणतः 10 तोळे सोनं आणि 2 लाख रुपये कॅश असा मुद्देमाल चोरी गेला होता. त्याबद्दल आपण घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला होता. त्याच्यामध्ये आपली जी गिट्टी खदानची पोलीस स्टेशनची DBची टीम आहे, बोरकडे साहेब, EPI बोरकडे साहेब आणि त्यांच्या टीमने दिवस रात्र अथक प्रयत्न करून 48 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि ह्यातील सर्व जो मुद्देमाल आहे तो परत मिळवलेला आहे. आणि ते आज आपण कोर्टाकडनं जे सुपूर्दनामावर त्यांना आपण जे फिर्यादी आहे त्यांना तो देत आहोत.
साधारण हा मुद्देमाल 10 तोळे सोनं आहे आणि जवळजवळ 1.5 लाख रुपये आपण हस्तगत केलेले आहे. आणि ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत ते देखील ह्या गोष्टीबद्दल समाधानी आहेत. रावेर तालुक्यातील वाघोड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 129व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. माडी भवन येथे आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी आणि महान समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 129व्या स्मृतिदिनानिमित्त वाघोड येथील श्री संत सावता चौकातील माडी भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका मधुमती महाजन, माजी सरपंच वंदना पाटील, कीर्ती चौधरी आणि शालेय विद्यार्थिनी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मनोगत आणि विचार मांडून कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी माजी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील पाटील, माडी समाज अध्यक्ष सुनील चौधरी, भारत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन IS पाटील, विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष संतोष महाराज, सुधाकर महाजन तसेच माडी समाज पंच मंडळ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाशिमसह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाच्या दरात गेल्या महिन्याभरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार मागील 15 दिवसांपूर्वी वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला प्रति क्विंटल 2500 रुपयाहून अधिक दर मिळत होता. मात्र सध्या गव्हाच्या दरात मोठी घसरण झाली असून बाजार समितीत गव्हाला प्रति क्विंटल 2000 ते 2300 रुपये असा दर मिळत आहे. दर घसरल्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. उत्पादन खर्च वाढत असताना गव्हाच्या दरात झालेली घसरण शेतकऱ्यांकरिता चिंतेची बाब ठरत आहे. शेतकऱ्यांना गव्हाला योग्य भाव मिळावा अशी मागणी देखील शेतकरी वर्गातून केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम करत असताना रस्त्याच्या कडेला खोदलेला 5 फूट खोल खड्डा आठवडा उलटूनही बुजविण्यात आलेला नसल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. भंडारा जिल्ह्यातील पालांदूर चौरस येथे आद्याड ते अर्जुनी मोरगाव या राज्य मार्गालगत हा प्रकार उघड झाला. ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम करीत असताना रस्त्याच्या कडेला तब्बल 5 फूट खोल खड्डा खोदला. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही हा खड्डा तसाच उघडा ठेवण्यात आलाय. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते, तरी देखील खड्ड्याजवळ कोणताही सूचना फलक, सुरक्षा पट्टा किंवा इशारा देणारी व्यवस्था करण्यात आलेली नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहन चालकांना हा खड्डा दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केलाय. दरम्यान संबंधित खड्डा तात्काळ बुजवावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वडेगाव येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. 4थीच्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकाला संतप्त ग्रामस्थांनी चपलांनी मारहाण केली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेला अनिल कुमार जगन राऊत, वय वर्ष 54, राहणार लाखांदूर याच्यावर 4थीच्या वर्गातील विद्यार्थिनीसोबत अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस येताच मंगळवारी सकाळी ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. संतप्त ग्रामस्थांनी शाळेच्या परिसरातच आरोपी शिक्षकाला पकडून चपलांनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपी शिक्षकाला ग्रामस्थांच्या तावडीतून बाहेर काढत ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिल कुमार राऊत याच्या विरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत
तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. गेले 5 ते 6 महिन्यांपासून सेक्शुअल हरासमेंट केलेला आहे. त्यावरून आज सकाळी तिथे रोष तयार झालेला होता. त्यावरून त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं आणि गुन्हा नोंद केलेला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा होईल. यवतमाळ जिल्ह्यातील काळी वनपरिक्षेत्रात पुन्हा एकदा वन्यजीव शिकारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोखरीघाट परिसरात नीलगायीची निर्घुण शिकार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिकाऱ्यांनी सापळा लावून नीलगाय पकडली आणि धारदार शस्त्रांनी तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी स्थानिक नागरिकांना पोखरी शिवारातील घाट परिसरात नीलगायीचा मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता शिकाऱ्यांनी नीलगायीचे पाय, पोटातील अवयव आणि मोठ्या प्रमाणात मांस कापून नेल्याचे दिसून आलेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणाबाबत काळी वनपरिक्षेत्राचे रेंजर सम्राट मेश्राम यांना विचारणा केली असता त्यांनी या घटनेबाबत माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान याच परिसरात यापूर्वीही एप्रिल 2024 मध्ये 3 नीलगायींची शिकार झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 7 आरोपींना अटक केली होती. दरम्यान पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाबाबत वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नांदेड जिल्ह्यात टोमॅटोचे भाव कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. मी दीपक जमकडी सोळंके, माझ्यावर टमाटो एकरभर आहे. 80,000 रुपये खर्च आलाय. टमाट्याला भाव आहे 30 रुपये 40 रुपये कॅरेट आणि टमाटो तोडायला लागले 30 रुपये कॅरेट, न्यायला लागले 30 रुपये आणि कॅरेटला खर्च आहे तिथं 15 रुपये एका कॅरेटला. अशी म्हणून 80 ते 75 रुपये खर्च आहे एका कॅरेटला आणि हातामध्ये 1 रुपया आला. घरातून 40 रुपये भरावं लागले. तर आम्हाला भाव नाही म्हणून आम्ही चिकोल करीत आहात. आणि खताचे भाव इकडे रटावणार, औषधाचे भाव दाबवणार. 5 पिचकऱ्याचं औषध घ्यायला गेलं तर 3,000 रुपये खर्च आहे. 5 पिचकऱ्याला रोजदार 500 रुपये 3,500 रुपये 5 पिचकऱ्या मारायला लागतात. हे फक्त शेतकऱ्याला माहीत आहे. हे टमाटे थैली भरून घेणाऱ्या घेऊन जाणाऱ्याला हे माहीत नाही. टमाट्याचे भाव वाढले म्हणतात, कांदे भाव वाढले म्हणतात. इथं आज टमाट्याला भाव नाही. एकही म्हणणं आलं बा तुमच्या टमाट्याचे भाव वाढवा म्हणून आणि वाढून घ्या म्हणून. आज आमच्याकडे कोणी बघायचे या अधिवेशनमुळं यानं एकही बी आमचा प्रश्न निर्माण केला नाही. याचा कर्तव्य की बा शेतकऱ्यासाठी काहीतरी एखादी तरी मुद्दा एखाद्या आमदारांना उचलून घ्या पाहिजे. मतदान मागायला समजा आमदार खासदार येतात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात. मग आज उद्या एकही खेड्यामधल्या आमदार याला ऐकत नाही की बा शेतकऱ्यासाठी बघायला तयार नाही. बा हे भाव वाढवून द्या शेतकऱ्यासाठी, हे काही करा म्हणून, हे काही नाही. मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लहान गावात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत टोमॅटो रस्त्यावर फेकून दिलेत. सध्या बाजारात टोमॅटोला केवळ 5 ते 10 रुपये किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो तोडणीचा खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुलाजी देवजी सोनटके, राहणार आंबेगाव, तालुका अर्धापूर, गट नंबर 160 मध्ये 60 हार टमाटर लावलेला आहे. त्याचं एकही टमाटर तोडलेलं नाही आहे. रुपया त्याची उत्पन्न नाही आहे. त्याला जवळपास 70,000 रुपये खर्च झालेला आहे आणि बाजारात नेलं तर त्याचे 30 रुपये 40 रुपये भावाने विकालंय. त्याला तोडायला परवडणं आलंय आणि आम्ही काय माती खावा कशावर जगाव हे आम्हाला शासनानं याचा हमी भाव देण्यात यावा. कारण कोण्याच पिकाला भाव नाही आणि एकतर हळदी गेल्या मातीमध्ये पाण्यामुळं आणि दुसरे आता टमाटे लावले जगण्यासाठी, तर टमाट्याची हे बेहाल झाली. शेतकऱ्याचं माती मोल कचरा मोल करून टाकलं या सरकारनं. त्याला सोनं घ्या झालं तर जवळपास 17,000 रुपयाला ग्राम लागालंय. लग्न करायचं झालं तर बायकोच्या गळ्यात बांधायला मणिमंगळसूत्र भेटणं आलंय. आणि सगळे हे आमदार खासदार ज्या वेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस पाया पडत येतात आणि हे पैसे देऊन मागतात. आणि सगळे खताचे भाव वाढलेत, सगळे भाव वाढलेत आणि शेतकऱ्याच्या मालाला माती मोल आहे. व्यापारी देखील टोमॅटो खरेदी करण्यास तयार नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढविले जात आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून त्याचा अक्षरशः लाल चिखल केलाय. दरम्यान सरकारने टोमॅटो आणि इतर शेतीमालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोणत्याच पिकाला भाव नाही, केळीला भाव नाही, हळदीला भाव नाही, टमाट्याला भाव नाही. खताचे औषधाचे भाव 4-4 पट वाढलेले आहेत. मजुरी वाढली, रोजगारी वाढली, ट्रॅक्टरचे भाव वाढले, सोन्या चांदीचे भाव वाढले. शेतीच्या कोणत्याच पिकाला भाव नाही. शेतातलं खायचं तेल सुद्धा महाग झालेलं आहे. बाकी पूर्ण पिकाचे जे भाव आहेत 10 वर्षाखाली जे भाव होते तेच भाव आता सुद्धा आहेत. शेतकऱ्यांनी कसे करावे हा खूप मोठा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. आमदार खासदार येतात पण शेतकऱ्याचा प्रश्न विधानसभेत मांडत नाहीत, काहीच करत नाहीत. आणि इलेक्शनच्या वेळेस पूर्ण घरोघर फिरतात. ती कशालाच भाव नाही शेतीच्या पिकाला. वाशिम जिल्ह्यातील धनज, बुद्रुक, हिवरा, भामदेवी, कारंजा या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सविस्तर माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील धनज, बुद्रुक, हिवरा, भामदेवी, कारंजा या महत्वाच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर सर्वत्र खड्डे पडल्यामुळे प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. धनज, बुद्रुक हे सुमारे 32 गावांचे केंद्र असल्यामुळे या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. तसेच कारंजा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना या मार्गाने शहरात जावे लागते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून काही ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या गंभीर समस्येबाबत धनज, बुद्रुक येथील नागरिकांनी कारंजा मानोरा मतदारसंघाच्या आमदार सई डहाके यांना निवेदन दिले, परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. संबंधित बांधकाम विभागाने नागरिकांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करून कुंभकर्णी झोप घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काम सुरू न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. जर लवकरात लवकर या रस्त्याचे बांधकाम सुरू झाले नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. सभापती महोदय, फेब्रुवारी 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये अमरावतीमध्ये नार्कोटिक्स महसूल गुप्तचर संचालनाच्या DRIने एक धाड टाकून अमरावतीमध्ये जवळपास 8 ते 10 कोटी रुपयाचा मॅट्रेसचा साठा जप्त केला. आणि हा ज्यावेळेस त्यांनी रेड टाकली त्यावेळेस अमरावती पोलिसाला फक्त सूचित केलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या एका ट्रकमध्ये GSTच्या ऑफिसमध्ये आणून हा साठा तिथे ठेवलेला होता आणि त्यांनी पोलिसांना घेऊन तिथं तो साठा जप्त केला. आणि यापूर्वीसुद्धा अमरावतीमध्ये जवळपास 20 म्हणजे 1 वर्षामध्ये 20 गुन्हे या मॅट्रिक्सच्या संदर्भात दाखल झालेले आहे. आणि मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भात मी लक्षवेधी लावली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी एक नवीन धोरण करून या सर्वांवर बंधन आणण्याचं केलेलं होतं. परंतु असं आता निदर्शनात येऊन आलं की राज्यामध्ये जी काही मॅट्रिक्सची किंवा हे जे टोळी जे आहे ह्या अमरावतीवरून ऑपरेट होत असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि आज जवळपास माझी लक्षवेधी आपली 23ला दाखल केली, 26-27ला लक्षवेधी डिपार्टमेंटमध्ये गेली आणि त्यानंतर अमरावतीला पुन्हा 4-5 दिवसाच्या आधी 3 कोटी रुपयाचा तिथे साठा सापडलेला आहे. तो महाराष्ट्र पोलिसांनी केलेला आहे. म्हणजे आपण लक्षात आलं पाहिजे की ज्यावेळेस आपण लक्षवेधी किंवा काही विचारतो त्यावेळेस पुन्हा ह्या धाडी पडतात. या संदर्भात मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की या अमरावतीमध्ये मागच्या वेळी मी म्हटलं होतं की महाराष्ट्राचं हब बनत चाललेलं आहे हे अमरावती. आणि इथं सातत्यानं जर आपण विचार केला तर इथं नव्यानं प्रशासनामध्ये बदल करण्याची गरज आहे. आपण जर पाहिलं तर हे प्रत्येक हा जेवढ्या रेड मारलेल्या आहे ह्या क्राईम ब्रँचनी मारलेल्या आहे. म्हणजे ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ह्या रेड पडत आहे ती तर क्राईम ब्रँच रेड मारतो. आणि हे क्राईम ब्रँच म्हणजे
आपण क्राईम रेटसाठी क्राईम ब्रँच वापरतो, परंतु इथं जर पाहिलं तर या क्राईम ब्रँचचा रेटच इथं वाढलेला आहे आणि अमरावतीचं पूर्ण प्रशासन, पोलीस प्रशासन ठप्प बसलेलं आहे. पोलीस स्टेशन ठप्प बसलेले आहे, तिथलं DCP ACP सर्व ठप्प बसलेलं आहे आणि हे क्राईम ब्रँच हे जे काही रेड मारतो याच्या मागं साठे लोटे असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की जर या पुढच्या काळामध्ये आपण ह्या सर्व बाबीवर लक्ष घातलं नाही तर या अमरावतीमध्ये ही ड्रग्सची मोठी कारवाई या संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात त्या संदर्भात माझी मंत्री महोदय शंभूराजे नाही कोण नाही सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून पण उत्तर द्यायचे ते अधिकार ते तरी राहू द्या. नाही रॉंग नंबर लागला त्यांच्याकडे नाहीच आहेत. नाही सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधीच्या मार्फत नक्कीच अमरावती शहरामध्ये जे काही ड्रग्सच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. DRIची कारवाई झाली हे खरं आहे आणि आपल्याला उत्तरामध्ये देखील आपण नमूद केलेलं आहे की 2021 पासून ते 26 पर्यंत जवळपास 29 गुन्हे आणि 101 आरोपींना आपण तिथे अटक देखील केलेली आहे. आपण कारवाई आपण करत आहोत. क्राईम ब्रांच मार्फतच या कारवाया होत आहेत असंही नाही. आपल्याला माहिती आहे की आताच 2 दिवसापूर्वीच पोलीस स्टेशन मार्फत म्हणजे नागपुरी गेट या पोलीस स्टेशनच्या मार्फत जवळपास 2 किलोची तिथे आपण MD ट्रक देखील आपण तिथे जप्त केलेला आहे आणि जवळपास 3 कोटी त्याची किंमत आहे. तर मला वाटतं अमरावती शहरामधल्या या काही ड्रग्सच्या असलेल्या कारवाया नक्कीच त्याकडे आमचं फक्त अमरावती नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेली जी प्रमुख शहरं आहेत आपण नेहमी पाहतो की या प्रमुख शहरांची शेवटी फायनान्शियल कॅपिटल असतात. शहरामध्ये तिथे लोकवस्ती जास्त असते आणि इझी टार्गेट तिथे अधिक असतात. त्यामुळे मला वाटतं सगळ्याच शहरांमध्ये आपण विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये आता आपण महाराष्ट्रभर विभागणी आहे. आपण आता ANTFची देखील आपण स्थापना केलेली आहे आणि ते कार्यरत देखील झालेले आहेत. विशेषतः म्हणजे ह्या ANTFच्या मार्फत म्हणजे आपण हा तयार केलेला फोर्स या फोर्सला मॅनपॉवर देण्याकरता देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत आपण कारवाई देखील केलेली आहे आणि आजच किंबहुना या लक्षवेधीच्या संदर्भात ज्यावेळेला बैठक चालू होती त्यावेळेस देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक विशेष म्हणजे या ANTF मध्ये असलेले जे काही कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना इन्सेंटिव्स द्यायचा निर्णय देखील घेतलेला आहे जेणेकरून ह्यांना एक प्रोत्साहन परत ज्यावेळेला तिथे एक जर का राशी आपण दिली किंवा त्यांना जर का एक स्टेप आपण हायर जर का आपण आणलं तर या ANTF मध्ये काम करत असताना त्यांना तिथे नक्कीच ते अजून प्रभावशालीरित्या ते काम करू शकतील एकंदरीत. आणि विशेष म्हणजे मी मगाशी त्याचा उल्लेख केला की महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये आपण या सर्व कारवाई करत असताना आपण नेहमी पाहतो की पुणे विभागाच्या म्हणजे पुणे आयुक्तालयामध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बँगलोरला तिथे जाऊन कारवाई केलेली आहे किंवा मुंबईत कारवाई केलेली आहे किंवा मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील कारवाई केली आहे किंवा महाराष्ट्रामधल्या अन्य ठिकाणी कारवाई केलेली आहे. तर मला वाटतं या इंटेलिजन्सच्या आधारे होत असलेल्या ह्या सर्व सहमतीमध्ये ह्या कारवाया आहेत आणि त्या वेळेला मला वाटतं म्हणजे अमरावतीच्या शहरामध्ये अन्य कोणी येऊन बाहेरच्या येऊन कारवाई केली म्हणून तिथे अमरावती पोलीस सक्षम नाही असं म्हणून योग्य ठरणार नाही. आणि आपण ज्या महाराष्ट्रामधल्या किंवा देशामधल्या आपण ज्या कारवाई आपण ज्या आपण पाहतो त्या इंटेलिजन्सच्या आधारे ह्या कारवाई होत असताना त्या विभाग ते त्या कारवाई करत असत. तथापि आपल्याला नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये असलेला आज गृहराज्यमंत्री शहरी म्हणून अमरावती कमिशनर देखील याकडे आमचं देखील बारीक लक्ष आहे आणि पुढच्या 2 महिन्याच्या आतमध्ये मी स्वतः इथून बैठक देखील घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहेत जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांचं पालन होते की नाही होत आहे याच्याकरता मी स्वतः तिकडे येऊन बैठक घेऊन त्याची खात्री मी स्वतः करून घेणार आहे. अध्यक्ष महोदय, अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी चिखलदऱ्यासारखा मेळघाटसारखा अतिदुर्गम आणि आदिवासी लोकसंख्येचं गाव आहे आणि आज आपण बघतोय की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही अमरावती म्हणजे या मेळघाटमध्ये धारणी चिखलदऱ्यामध्ये 21 गावामध्ये अजूनही इलेक्ट्रिक पोचलेली नाही आहे. त्या ठिकाणी त्या प्रत्येक गावामध्ये 90 ते जवळपास 100 कुटुंब त्या गावामध्ये राहतात आणि या उत्तरामध्ये यांनी असं म्हटलं आहे की ते खरं आहे, बरोबर आहे, परंतु या ठिकाणी म्हटलं आहे की कुण, खामदा, किन्नीखेडा, खोपमार व रक्षा अशा या 5 गावामध्ये क्षमतावाढ आणि दुरुस्तीचं काम चालू आहे म्हणजे अजूनही काम झालेलं नाही आहे.
त्यासोबतच दुसरं आणि तिसरं उत्तर या ठिकाणी असं दिलं आहे की रायपूर, बोराटाखेडा, माकला, टेंभुर्णा, राणा वगळून व बुच्छूखेडा अशा या गावामध्ये ई निविदासुद्धा याची प्रक्रिया चालू आहे. परंतु मला अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांना म्हणायचं आहे की अजूनही आपण या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, दुरुस्तीचं काम चालू आहे, अजून काही तिथे झालेलं नाही आहे. मागच्या DPDCच्या मिटिंगमध्ये सन्माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी सेक्रेटरी साहेबांना फोन लावला होता की त्या ठिकाणी वन विभागाची जागा असल्यामुळे त्या विभागाच्या जागेच्या माध्यमातून त्या झाला, परंतु अजूनही त्या ठिकाणी वन विभागाची जागा त्यांना त्या इलेक्ट्रिसिटी मिळाली नाही आहे. म्हणून मला या ठिकाणी ही वन विभागाची आपल्याला परवानगी मिळाली की काय याचंसुद्धा उत्तर द्यावं. आणि हा प्रश्न आजचा नाही आहे, म्हणजे आम्ही गेल्या 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी विधानसभेमध्ये असो किंवा DPDCमध्ये हा प्रश्न मांडत असतो, परंतु त्याला न्याय मिळत नाही आहे. म्हणून अशा या वन विभागाची मिळाली का. आणि ह्या 21 गावामध्ये आपण जर बघितलं त्या 10 गावाचा तर उल्लेखच नाही आहे. त्या 10 गावाची काय परिस्थिती आहे त्याचं अजूनही काही याच्यामध्ये उत्तरामध्ये काही आलेलं नाही आहे. म्हणून माझ्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या 21 गावामध्ये आपण कितीपर्यंत आणि केव्हा वीज पोहोचणार, जेणेकरून ह्या 100 ते प्रत्येक गावामध्ये 90 ते 100 कुटुंब राहतात, तर त्यांना वीज केव्हा आपण देणार. आणि त्यासोबतच दुसरा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी असणारे रस्तेसुद्धा नाही आहे. म्हणून रंगुवेली ग्रामपंचायतंतर्गत 6 गावांना रस्ते नाही आहे आणि चिखली आणि धारणी चिखलदरा आणि धारणी या गावातल्या 40 गावांना अजूनही रस्ता नाही आहे. म्हणून या ठिकाणी असणाऱ्या ह्या सुविधा आपण केव्हापर्यंत पुरवणार असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं. पहिल्यांदा तर मी माननीय अध्यक्ष महोदय आपल्या लक्षात आणून देतो की आपल्या सचिवालयाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकाच प्रश्नामध्ये 2 विभाग कधीच येत नाहीत. याच्यामध्ये विजेचाही प्रश्न आहे आणि याच्यामध्ये गावाच्या रस्त्याचाही प्रश्न आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न हा आपल्या सचिवालयाने सुधारून घेतला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. हा जो काही प्रश्न ताईंनी विचारलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ही मेळघाटमधली जी गावं आहेत या ठिकाणी ग्रीड कनेक्टेड पॉवर आपल्याला देता येत नाही, कारण ही अत्यंत अभयारण्यात आहेत. म्हणून आपण अनेक वेळा पैसे दिले, प्लॅन केला, पण आपल्याला कधीच परवानगी त्याची मिळाली नाही. 2017 साली आपण असा निर्णय केला की याला इंडिव्हिज्युअल सोलर देऊन आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिफाय करायचं. त्या पद्धतीनं 2018 साली सौभाग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी सोलर देऊन आपण त्या ठिकाणी ती इलेक्ट्रिफाय केली होती. 5 वर्षाचा AMC होता. पण असं लक्षात आलं की ही योजना काही फार यशस्वी होत नाही, कारण इतक्या दुर्गम भागामध्ये ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करता एकेका घराकरता कोणी जात नाही. त्यामुळे पुन्हा ही घरं अंधाराकडे गेली, कारण ही जी काही आपण इंडिव्हिज्युअल ऑफग्रीड सोलार त्यांना दिले होते, काहींचे चालू आहेत, काहींचे बंद आहेत, काहींचे म्हणजे पूर्णपणे कंडम झाले आहेत, अशी परिस्थिती लक्षात आली. आणि म्हणून आपण आता ज्यावेळेस लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला ग्रीड नेणं हे कठीण आहे, आपल्याला ते नेता येणार नाही, वन विभाग त्याला कुठल्याही परिस्थितीत परवानगी देऊ शकत नाही, अतिशय डेन्स अभयारण्याचा भाग आहे. म्हणून आता याच्यात नवीन आपण हा मार्ग काढलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण सोलर मायक्रोग्रीड तयार करणार आहोत. सोलर मायक्रोग्रीडचा अर्थ असा आहे की आता इंडिव्हिज्युअल घरांना सोलर देणार नाही, त्या ठिकाणी आपण एक कंप्लीट जसं आपण सोलर विलेजमध्ये गाव सोलर करतो तशा पद्धतीनं तिथे आपण सोलर प्लांट उभा करणार आहोत, मोठ्या कॅपॅसिटीचा प्लांट उभा करणार आहोत, त्याची मायक्रोग्रीड तयार करणार आहोत आणि त्यातनं बॅटरी स्टोरेजचा उपयोग करून वीज निर्मिती करून या प्रत्येक घराला त्या गावातल्या आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीनं वीज देणार आहोत. याच्यामध्ये मला सांगितलं पाहिजे की 2 गावांमध्ये आता सोलर मायक्रोग्रीड ही पूर्ण झालेली आहे. 5 गावांमध्ये NGOजनी समोर येऊन आम्ही ती सोलर मायक्रोग्रीड करतो सांगितलं, त्यांना आपण मदत करतोय, कारण मग मेंटेनन्सचा फायदा त्याच्यामध्ये होतो. आणि जवळपास 4 गावांचं टेंडर हे आपलं निघालेलं आहे आणि उर्वरित गावांकरताही आपण 20 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही जी नवीन पद्धत आहे सोलर मायक्रोग्रीडची, या पद्धतीचा वापर करून आणि त्याच्याकरता आपल्याला फारशा परवानगीची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून त्याचा उपयोग करून आपण या सगळ्या गावांना वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करू. दुसरं आपण रस्त्याच्या संदर्भात जे सांगितलेलं आहे त्याही संदर्भात आता पुढची कारवाई आपण सुरू केलेली आहे. जवळपास 6 गावांना 8 रस्ते उपलब्ध आहेत, पण त्यातल्या 4 गावांचे जे रस्ते आहेत ते मला असं वाटतं खडीकरण आणि पुढचं देखचं काम जे आहे ते करण्याची आवश्यकता आहे.
प्राधान्याने हे काम हातात घेऊन करण्यात येईल. नवी दिल्लीतील YMCA क्लब्स येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय समारंभात माजी लोकसभा अध्यक्ष रमा देवी यांच्या हस्ते अर्पित बिजवे यांना मानद डॉक्टरेट सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. त्यांना व्यवसाय विश्लेषण म्हणजेच बिझनेस एनालिटिस्ट या क्षेत्रातील कार्याकरिता PhD ऑनर्ससह सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात अर्पित बिजवे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी डॉक्टर अर्पित बिजवे यांनी या यशाचे श्रेय त्यांच्या आई प्राची बिजवे, वडील अरविंद बिजवे आणि काका संदीप गुल्हाणे यांना दिलेत. तरुण वयात व्यवसाय क्षेत्रात कार्य करत असतानाच त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTBL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.